आणि ज्यांना काहीच करावंसं वाटत नाही असंही काही मुलं असतात, न्यूट्रल झालेले असतात, नकारात्मक विचार आलेले असतात. आणि नकारात्मक विचार आले की त्यांचा जो समवयस्क मित्र असतो तो जो सांगतो त्याचे विचार पटकन पटतात, पालकांचे विचार पटत नाहीत, किंवा जे मार्गदर्शक असतात, तज्ज्ञ मार्गदर्शक असतात, त्यांचे विचार पटत नाहीत. एक त्याची पातळी वेगळी झालेली आहे. आपलं कुटुंब हे सर्वात मोठं विद्यापीठ आहे आपल्या मुलाला समजून घेण्यासाठी. कर्णाला कवच कुंडल होतं आणि कवच कुंडलाचं किती महत्त्व आहे हे तुम्ही ज्ञात आहात किंवा तुम्ही वाचलेलं असेल, व्हिडिओमधून महाभारतामध्ये ऐकलं असेल. तसेच तुमच्या घरामध्ये सुद्धा दोन्ही कवच कुंडल आहेत. एक आहे आई आणि एक आहे वडील. संवाद हा स्पष्ट असावा, संवाद हा प्रामाणिक असावा, संवाद हा मनापासून असावा, जिव्हाळ्याचा असावा. या ठिकाणी आज शिवसह्याद्री यूथ फाउंडेशनच्या वतीनं इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आयोजन करण्यात आले. त्याच्यामध्ये आमचे मित्र कोंढरे साहेब यांचं मी मनस्वी धन्यवाद देतो की या ठिकाणी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिवसह्याद्री फाउंडेशनला ज्यांनी मला जोडलं गेलं, मला व्याख्यानासाठी मार्गदर्शन संधी दिली, माझे गुरु आदरणीय गुंजाळ साहेब यांचे मनस्वी धन्यवाद देतो. आज नवीन वक्त्यांचंही मला विचार ऐकायला मिळाले की काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये शैक्षणिक मार्गदर्शन करत असताना आणि करिअर गायडन्स करत असताना की आपली नेमकी तटस्थ भूमिका कशी असली पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन कसं केलं पाहिजे. ॲप्टिट्यूड टेस्टिंग केल्यानंतर मुलांना कोणत्या क्षमता चांगल्या आहेत याच्यासाठी मला प्रत्येक शब्द न शब्द कानामध्ये मी साठवून ठेवलेला आहे. आणि माझ्या मेमरीमध्ये 2 मेमरी आहेत, एक टेम्पररी आणि एक परमनंट आहे. तर त्यांचे सगळे संदेश मी माझ्या परमनंट मेमरीमध्ये ठेवलेले आहेत. कारण प्रोग्राम असा झाला होता की तो इन्स्टॉल चांगल्या प्रकारे झालेला आहे, कोणत्या प्रकारचा व्हायरसनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं नाही. कारण हे खरं गरजेचं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की कालच मी यवतमाळ पोलीस विभागाच्या तिथे एक कार्यक्रम होता, पोलीस विभागाने त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि पोलीस पालक जे आहेत त्यांच्या मुलांसाठी करिअर गायडन्सचा हा प्रोग्राम होता. पूर्णपणे 4 सेशन त्या ठिकाणी होते. आणि पोलिसांच्या पालकांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तिकडे मिळत नाही. अशा प्रकारे एक संधी, खूप चांगला प्रोग्राम झाला. इथेही चांगला प्रोग्राम हा या ठिकाणी होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, करिअरच्या मार्गदर्शनामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत. ह्या संधी ह्या आपल्याला सांगून येतीलच असं नाही. आणि त्या करिअरमध्ये निवड करताना आपण स्वतःला प्रत्येक ठिकाणी आजमावून पाहायची गरज नाही. परंतु सरांनी एक शब्द वापरला होता की स्वतःला ओळखा. जे विद्यार्थी स्वतःला ओळखतात चांगल्या प्रकारे तर त्यांना करिअर अचूकपणे निवडताना सहसा अडचणी येत नाहीत. परंतु ज्यांची गोंधळलेली स्थिती असते त्यांना मात्र करिअर निवडताना थोड्याशा अडचणी येतात. आणि ज्यांना काहीच करावंसं वाटत नाही असंही काही मुलं असतात, न्यूट्रल झालेले असतात, नकारात्मक विचार आलेले असतात. आणि नकारात्मक विचार आले की त्यांचा जो समवयस्क मित्र असतो तो जो सांगतो त्याचे विचार पटकन पटतात, पालकांचे विचार पटत नाहीत, किंवा जे मार्गदर्शक असतात, तज्ज्ञ मार्गदर्शक असतात, त्यांचे विचार पटत नाहीत. एक त्याची पातळी वेगळी झालेली असते. मग अशा वेळेस ही मुलं ज्यावेळेस काउन्सिलिंग क्षेत्राकडे मार्गदर्शनासाठी येतात किंवा तज्ज्ञांचा सल्लामसलत करतात त्यावेळेस त्यांना समजून घेणं गरजेचं असतं. आज सरांचाच विषयाचा थोडासा धागा घेतो आणि पुढे मी जाणार आहे की विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे. आपलं कुटुंब हे सर्वात मोठं विद्यापीठ आहे आपल्या मुलाला समजून घेण्यासाठी. कुटुंबातलं एकदा वातावरण जर दूषित झालं तर बाहेरचं आणि त्याच्या जीवनातलं वातावरण निश्चित दूषित होण्यासाठी कारणीभूत ठरतं. घरातलं वातावरण जर आनंददायी असेल तर मुलाला बाहेर सुद्धा चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये राहण्याची चांगला आनंद याच्यात राहते. पाल्य आणि पालकांमधला संवाद कमी होत चाललेला आहे. आणि जेव्हा संवाद कमी होतो त्यावेळेस काहीतरी घडायला सुरुवात होतं. सरांनी आता एक मुद्दा आवर्जून सांगितला की पाल्यांचा पासवर्ड आपल्याला माहिती नसतो. पाल्याला वाटलं पाहिजे की पासवर्ड ठेवायचा का, कशासाठी, आणि आईवडिलांपासून मला अशी कोणती गोष्ट लपवायची आहे की ती मला त्यांना सांगायची नाही, त्यासाठी पासवर्ड टाकायचा आहे. किंवा टाकला असेल, समजा इतर कुणी मित्रमैत्रिणींनी पाहायचा नसेल तर आपल्या आईवडिलांना तो दिला पाहिजे, सांगितला पाहिजे. आपल्या आईवडिलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधला पाहिजे. तरच तुम्हाला पुढे छान प्रकारे करिअरच्या संधी पुढे नेण्यासाठी हे महत्त्वाचे घटक आहे. एक महाभारतातली गोष्ट माहिती आहे तुम्हाला. कर्णाला कवच कुंडल होतं
आणि कवच कुंडलाचं किती महत्त्व आहे हे तुम्ही ज्ञात आहात किंवा तुम्ही वाचलेलं असेल, व्हिडिओमधून महाभारतामध्ये ऐकलं असेल. तसेच तुमच्या घरामध्ये सुद्धा 2 ही कवच कुंडल आहेत. एक आहे आई आणि एक आहे वडील. सर्वाधिक एखादा आनंददायी घटना घडली असेल तर प्रथम तुमचा सर्वाधिक आनंद व्यक्त करणारे प्रथम तुमचे आईवडीलच असणार आहेत. आणि एखादी दुःखदायी घटना घडली असेल किंवा वाईट प्रसंग जीवनामध्ये आला असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रथम हे तुमचे आईवडीलच येणार आहेत. मित्र आणि किंवा नातेवाईक कोण असेल त्यांच्या मर्यादेच्या पलीकडे जात नाहीत. ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ तुमचे आई वडील हेच देणार आहेत. त्यामुळे हे आपल्याकडे असणारे कवच कुंडल ही जपून ठेवा आणि त्यांच्याशी हितगुज साधा. वडिलांना वाटतं की माझं मूल मोठं झालेले, मुलगी मोठी झालेली आहे, ती जरा थोडंसं विचार करते आणि त्याप्रमाणे वाटचाल करते, तिला थोडं स्वातंत्र्य द्यावं. आईवडील स्वातंत्र्य देतात, पण त्याचा स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत घेत पुढे गेल्यानंतर आपण अनेक गोष्टी आईवडिलांपासून त्या सांगायचं टाळतो. आणि जसं जसं वय वाटतं की आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे झालो आहोत आणि आपण त्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा निर्णय घेऊ शकतो आणि पुढे वाटचाल करू शकतो. पण ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस तुम्हाला मित्र त्या मर्यादेच्या पलीकडे येत नाहीत, तिथपर्यंतच थांबतात आणि आईवडील तुम्हाला शेवटपर्यंत सहकार्य करत असतात. त्यामुळे आईवडिलांशी छान प्रकारे संवाद साधावा. संवाद हा स्पष्ट असावा, संवाद हा प्रामाणिक असावा, संवाद हा मनापासून असावा, जिव्हाळ्याचा असावा आणि त्याच्यातूनच तुम्हाला पुढे चांगल्या प्रकारे एक डेव्हलपमेंट, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वैचारिक सरणी जी आहे ती सकारात्मक राहते. निगेटिव्ह विचार या ठिकाणी येत नाही. मी आता मगाशी एक शब्द वापरला, अँटीव्हायरसची गरज भासली नाही मला साहेबांचे विचार माझ्या परमनंट मेमरीमध्ये टाकायला. जर निगेटिव्ह विचार माझ्यासारखे येत असेल तर मला अँटीव्हायरस इन्स्टॉल करावं लागेल. मग ते नकारात्मक विचार काय इन्स्टॉल करून द्यायचे? तर आपण ह्या विचार केला पाहिजे. एखादा विद्यार्थी नकारात्मक पद्धतीने विचार करत असेल तर त्या ठिकाणी आपण थोडंसं बाजूला व्हावं. बाबा तुझं चाललंय चालू दे आणि मी थोडंसं थांबतो आणि तुझे विचार संपले की नंतर आपण ते बोलूया, असा संवाद साधू शकतो. जर तुम्हाला त्याला सुधारायचं असेल, तुमच्यामध्ये तेवढी धमक असेल किंवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान असेल तर त्याच्याशी ते विचार बदली त्याचे करू शकता किंवा त्याच्यातून तुम्हाला त्या इतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखातून त्याला बदल करू शकता. पण आपण स्वतः बिघडायचं नाही आणि दुसऱ्याला बिघडून देऊ नका. स्वतःही चांगले घडा आणि पुढे इतरांना चांगला घडवण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, उच्च शिक्षण घेत असताना 10वी 12वी नंतर खूप काही संधी आहेत, खूप काही अपॉर्च्युनिटी आहेत आणि मला प्रश्न विचारतात की सर स्कोप कशात आहे? तर मी नेहमी सांगतो स्कोप हा स्वतः निर्माण करायचा असतो. तुमचं नाणं कसं पाहिजे? खणखणीत. बदबद वाजलं तर बाजारात कोणी चालणारच नाही. समजा या ठिकाणी आता येतात एखाद्याच्या खिशातून 1 रुपयाचा कॉईन चांगला पडला आणि खणखण आवाज आला तर 4 लोक ते थांबणार आहेत, काहीतरी इथं पडले बरं का, काहीतरी आहे, याच्याकडे काहीतरी असेल. तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारची आपली गुणवत्ता तयार करा की त्या ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर चांगल्या प्रकारच्या स्कॉलरशिप ह्या तुम्हाला मिळणार आहेत. आता उच्च शिक्षणातील स्कॉलरशिप तुम्हाला मिळवायचं असेल तर आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. कारण आता एक सरांनी मगाशी पण एक शब्द वापरला, इथे आपण जर इथे आलेले तर हुशार मुलांचा सत्कार सर्वत्र होतो. म्हणजे हुशार मुलांबरोबर सगळे येतात. याला मी घडवलं, हा यांनी माझे विचार ऐकले, हा माझ्यामुळे इथपर्यंत पोहोचलेला आहे. भरपूर गर्दी असते यशस्वी विद्यार्थ्यांच्या बरोबर. पण एखादा नापास झालेला विद्यार्थी असेल तर त्याच्याबरोबर कोण असतं? कोणीच नसतं. आणि मग त्यावेळेस तो हिरमुसलेला असतो किंवा त्याच्यामधल्या त्याची नकारात्मकता थोडीशी आलेली असते. नापास मुलांबरोबर किंवा एखादा अयशस्वी झालेला आहे त्यांच्याबरोबर कोण असणार आहे? तर त्याला एकटेपणाची ती जाणीव होते. आणि अशा वेळेस ज्यावेळेस त्याला वाटतं की मी माझं काहीतरी निर्णय चुकलेला आहे, मग ते कुठेतरी शोध घेतात, गुगलवर शोधतात किंवा कुणाचं तरी सांगतात आणि अरे यांचं मार्गदर्शन तर एकदा बोलून तर बघ, काहीतरी एकदा त्यांचे संमत साध, तुला काहीतरी चांगला मार्ग मिळू शकतात. गुंजाळ साहेबांसारख्या अनेक मार्गदर्शक आहेत की काउन्सिलर आहेत की त्याच्यामधून त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर रात्री अपरात्री फोन करून सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतात. अवघड पेपर असेल, सोपा पेपर असेल, कशा पद्धतीने काम विचार करायचे हे सगळे मार्गदर्शन करत असतात. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करत तुमची गुणवत्ता चांगल्या प्रकारे सिद्ध करा. कारण यशस्वी लोकांबरोबर सगळेच असतात, पण अयशस्वी लोकांबरोबर काउन्सिलर हा निश्चित असतो. आणि त्यावेळेस 10वी 12वीच्या याच्यामध्ये बोर्डाच्या याच्या वेबसाईटवर असेल किंवा राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या वेबसाईटवर असेल आमच्या सगळ्यांचे नंबर जाहीर केलेले असतात आणि त्याच्यातून पूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, काही इतके सोपे प्रश्न असतात. एकदा तर गडचिरोलीवरनं मागच्या कोविडच्या याच्यातून फोन सर्च केला
की मला काउन्सिलरचा एक नंबर पाहिजे आणि गव्हर्नमेंट काउन्सिलर कोणता आहे त्याच्यामध्ये, तर ते नंबर सापडला आणि मला फोन केला. म्हणलं, मी विचारलं सहज की नंबर पूर्ण शोध केला, तसं म्हणले गुगलवर तुम्हाला सापडलेला आणि त्याच्यातून तुमच्याशी बोललेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मुलांची गरज असते, त्यांची ती गरज योग्य वेळी भागली तर त्या ठिकाणी त्याच्यातून त्या प्रसंगातून बाहेर पडतात आणि नाहीतर मग अनेक प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस पालकांचंही टेन्शन वाटतं, स्वतःचंही टेन्शन वाटतं आणि आपण काय करावं नेमकं कळत नाही. म्हणून यासाठीच आपण एक चांगला सकारात्मक विचार करा आणि सर्वोच्च ध्येय ठेवा. आणि प्रत्येकाची या ठिकाणी क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची बौद्धिक स्तर वेगळा आहे. मी सप्तसूत्रीमधले एक थोडक्यात सांगणार आहे की याच्यामध्ये प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची अभियोग्यता वेगळी आहे, प्रत्येकाची बौद्धिक स्तर वेगळं आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाचं कुटुंब वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळे युनिक आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही करिअरची निवड करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये सगळे ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, 10वी नंतरच्या सगळ्या स्कॉलरशिप असतील, 12वी नंतरच्या असतील आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD साठी ह्या सगळ्या स्कॉलरशिप दिल्या जातात. याच्यामध्येच आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्राकडे काही वाटचाल करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्कॉलरशिप देतात. त्याच्यामध्ये एक स्कॉलरशिप अशी आहे, याच्यामध्ये मेडिकल आणि हेल्थ सायन्स असेल तर याच्यामध्ये जायचं असेल तर तिथे सुद्धा स्कॉलरशिप आहेत. मग याच्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची स्कॉलरशिप आहे. तर ही स्कॉलरशिप कोणत्या विद्यार्थ्यांना मिळाली जाते, मगाशी सुरुवातीला सांगितलं की जे हुशार विद्यार्थी आहेत, गुणवत्ता आपल्याला स्वतः सिद्ध केलेली आहेत, त्यांना स्कॉलरशिप मिळते. याच्यामध्ये आहेत ते MBBS असेल, BDS आहे, त्याच्याबरोबर BMS, BHMS, BPTH, बोथ SSC असेल, नर्सिंग असेल, BMS असेल, याच्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना ही मेडिकलमध्ये स्कॉलरशिप मिळत असते. याच्यामध्ये त्यांना 50% स्कॉलरशिप मिळते यामध्ये. आणि सर्वसाधारणपणे त्यांची पात्रता काय असते त्या विद्यार्थ्यांमध्ये, तर याच्यामध्ये हे जे स्कॉलरशिप मिळवणारे विद्यार्थी आहेत, ही स्कॉलरशिप छत्रपती शाहू महाराजांची, याच्यामध्ये हा कॅन्डिडेट महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे, महाराष्ट्रातला राहणार असला पाहिजे. त्याचबरोबर त्याचं इन्कम जे आहे पालकांचं ते 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. 8 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला ती स्कॉलरशिप मिळणार नाही. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. त्याचबरोबर जनरल कॅटेगरी असेल किंवा SEBC, म्हणजे आता याच्यामध्ये SEBC कॅटेगरीमधले असेल तर या विद्यार्थ्याला, ओपन कॅटेगरी असेल आणि याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या असेल तर या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळत जाते. आणि ही स्कॉलरशिप याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटकडनं ही स्कॉलरशिप मिळाली जाते. म्हणजे आपल्याकडे ही आता मेडिकलमध्ये घेणारे विद्यार्थी आहेत ते तर सगळे हुशार असतात आणि त्या पद्धतीने त्यांना ती स्कॉलरशिप मिळत असते. त्याचबरोबर काही पालकांची, मी मगाशी सांगितलं होतं की आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असते आणि अशा वेळेस त्यांना शिक्षण थांबवावं लागतं किंवा आता नको तिकडे, एवढी फी भरणार कशी काय, मेडिकलमध्ये जायचं आहे, प्रवेश करायचा आहे. पण आपण नीट चांगल्या प्रकारे दिली असेल तर आपल्याकडे पुण्यामध्ये आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे. तिथं जर तुम्ही गुणवत्ता सिद्ध केली, मेरिट प्रमाणे तिथं लागला तर सगळा खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे, तुम्हाला पैसे भरावे लागणार नाही तिथे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 10 वर्ष सेवा संरक्षण क्षेत्रात द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर आपली गुणवत्ता चांगल्या प्रकारे तुम्ही सिद्ध केली असेल मेडिकल क्षेत्रामध्ये तर तुमचा नंबरही तिथे लागेल. BSc नर्सिंगचे कोर्सेस सुद्धा आता मुलींसाठी 20 जागा आहेत तिथे तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. सगळा सेंट्रल गव्हर्नमेंट हा खर्च करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जर गुणवत्ता चांगल्या प्रकारे असेल, हुशार असेल आणि नीट क्रॅक केली असेल, पर्सेंटेज चांगले असतील तर तुम्हाला निश्चितपणे तिथं हे सरकारकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं किंवा NGO कडनं वेगवेगळ्या सूत्रामध्ये तुम्हाला या स्कॉलरशिप मिळत असतात. ही जी आहे ती दुसरी स्कॉलरशिप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप, मिनिस्ट्री यांच्या मायनॉरिटी स्टुडंट, जे अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. याच्यामध्ये प्रोफेशनल आणि टेक्निकल कोर्सेस जे आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 30,000 पर्यंत ही स्कॉलरशिप पर इयर तुम्हाला मिळाली जाते. याच्यामध्ये त्याची पात्रता काय पाहिजे किंवा अटी काय आहेत, त्याच्यामध्ये ऑल इंडिया मायनॉरिटी स्टुडंट तो असला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 50% त्याचे मार्क्स पर्सेंटेज हे असले पाहिजेत. फॅमिली इन्कम हा सर्वसाधारणपणे 2.5 लाखापर्यंत असलं पाहिजे. गरीब घराण्यातली मुलं असेल पण हुशार आहेत अशा मुलांना सुद्धा ही स्कॉलरशिप छान प्रकारे मिळवता येते आणि त्याच्यामध्ये जॉब गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्यांना पुढे मिळत असतात. पुढचे स्कॉलरशिप आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कॉलरशिप ऑफ मायनॉरिटी स्टुडंट्स. याच्यामध्ये सुद्धा जे मेडिकलमध्ये जाणार आहेत, MBBS असेल, BDS असेल, 7 प्रकारचे डॉक्टर्स आहेत. त्या डॉक्टर्स हे करत असताना त्यांना शिक्षणासाठी
खर्च पेलवत नाहीत, कारण सगळ्या जर प्रायव्हेटकडे गेलं तुम्ही तर सगळ्या लाखांमध्ये फीज आहेत, कोटीमध्ये प्लस कोटीमध्ये सुद्धा ते खाजगी क्षेत्राकडे जायचं असेल, मेडिकल MBBS करायचं असेल तर तेवढी फी घेतली जाते. मग अशा वेळेस गुणवत्ता आहे पण आपण तेवढी फी भरू शकत नाहीत. पण या स्कॉलरशिपचा तुम्हाला निश्चित हा फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि डॉक्युमेंट्स कोणते लागणार ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि 50% त्याचे कमीत कमी मार्क्स 12वीला असले पाहिजेत आणि इन्कम त्यांचा 8 लाखापर्यंत असलं पाहिजे. अशा प्रकारे याही स्कॉलरशिपचा तुम्हाला बेनिफिट घेता येतो. त्याच्यानंतर काही ह्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतात पण त्या मर्यादित असतात, त्यांच्यामध्ये विद्यार्थी संख्या ही कमी असते. परंतु काही त्याचबरोबर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत किंवा NGO आहेत हे सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देत असतात. त्याच्यामध्ये फेडरल बँक स्कॉलरशिप देत असते. फेडरल बँकेकडनं सुद्धा ओनली फॉर द MBBS आणि BSc नर्सिंग या 2 कोर्ससाठी फक्त स्कॉलरशिप दिली जाते आणि याच्यामध्ये अप टू पर इयर 1 लाखाची स्कॉलरशिप त्यांना असते प्रत्येक वर्षाला. याच्यामध्ये एलिजिबिलिटी काय पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो स्टुडंट केरळला असेल, केरळ, तामिळ आणि गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणचा तो रहिवासी पाहिजे. अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ती स्कॉलरशिप मिळते आणि पालकांचं उत्पन्न हे सर्वसाधारणपणे 3 लाखापर्यंत असलं पाहिजे. 3 लाखाच्या पुढे असेल तर त्यांना ती स्कॉलरशिप मिळत नाही. त्याचबरोबर सीमा कातीब स्कॉलरशिप आहे, ही सुद्धा MBBS साठी दिली जाते. याच्यामध्ये जवळजवळ ही 10,000पर्यंत स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये सुद्धा तो विद्यार्थी महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे आणि त्याचे मार्क्स मात्र 60% पर्यंत असले पाहिजेत आणि त्यांचं फॅमिलीचं उत्पन्न म्हणजे पालकांचं उत्पन्न हे 3 लाखापर्यंत असलं पाहिजे. ही सुद्धा स्कॉलरशिप ही मेडिकल क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असते. कीप इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल स्कॉलरशिप ही सुद्धा स्कॉलरशिप आहेत, ही सुद्धा मेडिकलसाठीच आहे. हे 2 ठिकाणी MBBS BDS वगैरे BMSचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी स्कॉलरशिप मिळते. ही 30,000 रुपये पर इयर असते आणि याच्यामध्ये त्याला गुणांची अट आहे त्याच्यामध्ये की 60% मार्क त्याला मिळाले पाहिजेत आणि फॅमिलीचं उत्पन्न इथे मात्र 5 लाख दिलेले आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर याही विद्यार्थ्याला इथे ही स्कॉलरशिप मिळाली जाते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ह्या ज्या अनेक स्कॉलरशिप आहेत त्याच्यातली ह्या आहेत. त्याच्यानंतर याच्यातली दुसरी एक स्कॉलरशिप आहे JSW उड्डाण स्कॉलरशिप, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पुढे करिअरमध्ये करिअर करत असताना ही स्कॉलरशिप उड्डाण स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये ही सुद्धा मेडिकलसाठीच दिली जाते. MBBS असेल, BDS असेल, BMS आणि BHMS या क्षेत्रांसाठी स्कॉलरशिप दिली जाते. याचं सर्वसाधारणपणे त्यांना पर ॲन्युअल 50,000ची स्कॉलरशिप आहे आणि किंवा आता शासकीय किंवा त्यांच्या धोरणानुसार ती वाढते आणि त्याप्रमाणे बदलतात. आत्तापर्यंतची जी आकडेवारी माझ्याकडे ती तुम्हाला आकडेवारी सांगितलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये याच्यामध्ये 60% मार्कांची अट आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये त्याचं फॅमिली इन्कम आहे ते 8 लाखापर्यंत पाहिजे. 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्याला ही स्कॉलरशिप निश्चिती मिळाली जाते. GSK स्कॉलरशिप प्रोग्राम्स आहे. GSK स्कॉलरशिप प्रोग्राममध्ये ही सुद्धा मेडिकल क्षेत्रासाठी दिली जाते आणि सर्वसाधारणपणे 1 लाखाची स्कॉलरशिप आहे आणि या 1 लाखामधून त्या विद्यार्थ्याचे जवळजवळ त्याचे मार्क जे आहेत ते 12वीला त्याचे 65% मार्क असले पाहिजेत आणि फॅमिली इन्कम हा 6 लाखापर्यंत असला पाहिजे. हा जर क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केला तर त्यांना ही सुद्धा स्कॉलरशिप मिळाली जाते. त्याच्यानंतर वाघ बकरी स्कॉलरशिप आहे. वाघ बकरी स्कॉलरशिपमध्ये ही सुद्धा मेडिकलसाठी दिली जाते आणि याच्यामध्ये अप टू जवळजवळ 75,000 पर ॲन्युअलची स्कॉलरशिप आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 60% मार्कांची अट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुजरात आणि महाराष्ट्र स्टेट याच्यामधले स्टुडंट असेल तर यांच्यापर्यंत ही स्कॉलरशिप मिळाली जाते. त्याचबरोबर फॅमिली इन्कम हे तुमचं 6 लाखापर्यंत असलं पाहिजे. तर या सगळ्या अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला ह्या स्कॉलरशिप या निश्चित मिळवता येतात. त्याच्यानंतर पुढची एक स्कॉलरशिप आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये AM आणि NS बेटी पढाण स्कॉलरशिप. या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा ही सुद्धा नर्सिंगसाठी स्कॉलरशिप दिली जाते आणि ती 40,000ची स्कॉलरशिप आहे. मेडिकलमध्येच या क्षेत्राकडे जाणारे विद्यार्थी असतात त्यांना ही स्कॉलरशिप मिळते. हे 60% त्यांनी गुणांची अट पूर्ण केली पाहिजे आणि ही स्कॉलरशिप मिळत जाते. SG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड स्कॉलरशिप ही सुद्धा स्कॉलरशिप आहे. ही सुद्धा 40,000पर्यंत स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळाली जाते आणि 60% गुण त्यांनी 12वीला मिळाले पाहिजेत आणि नेटच्या द्वारे त्या मेडिकलला त्यांचा प्रवेश हा फिक्स झालेला असतो. 5 लाखाचं त्यांचं उत्पन्न हे पालकांचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर बायोटेक लिमिटेड स्कॉलरशिप आहे कंपनीची, कॉन्कॉर्ड कंपनी. त्याच्यामध्ये यांचं सुद्धा 50,000पर्यंत स्कॉलरशिप आहे आणि त्या विद्यार्थ्याला 50% मार्क असले पाहिजेत आणि पालकांचं उत्पन्न हे 5 लाखापर्यंत असलं पाहिजे. या सगळ्या अटी जर पूर्ण केल्या तर तुम्हाला या स्कॉलरशिप या सगळ्या मिळू शकतात. त्याच्यानंतर ACC विद्यासारथी स्कॉलरशिप आहे. ACC विद्यासारथी स्कॉलरशिप
यामध्ये सुद्धा हे मेडिकलसाठी स्कॉलरशिप आहे. त्याच्यामध्ये 30,000पर्यंत स्कॉलरशिप आहे. 50% मार्क तुमचे असले पाहिजेत. नीटच्याद्वारे तुम्हाला त्याचं ॲडमिशन मिळालं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळाली जाते. 5 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न आहे. प्रोटॉन ई गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये सुद्धा ही मेडिकलसाठी स्कॉलरशिप आहे आणि अप टू 40,000पर्यंत स्कॉलरशिप मिळते. 12वीला तुम्हाला 60% गुण मिळाले आणि 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर ही स्कॉलरशिपचा नक्की तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्कॉलरशिपचा तुम्हाला निश्चित हा फायदा होईल. त्याच्यानंतर युगो स्कॉलरशिप आहे. युगो स्कॉलरशिपमध्ये काय, याच्यामध्ये सुद्धा हे जे स्टुडंट आहेत ते ग्रॅज्युएशनला असले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना जे बेनिफिट आहे तो 50,000पर्यंतचा आहे. 70% मार्कांची अट केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याला 12वीला 70% गुण असतील आणि नीटच्याद्वारे त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन झालं असेल आणि पालकांचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर ही सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकतात. फिलिप्स स्कॉलरशिप प्रोग्राम्स आहे. फिलिप्स कंपनीच्या मार्फत सुद्धा स्कॉलरशिप दिली जातात. 50,000पर्यंत पर इयर त्याला स्कॉलरशिप मिळाली जाते. 70% गुण त्याला 12वीला मिळाले असतील तर ती स्कॉलरशिप मिळतो आणि पालकांचं उत्पन्न हे 5 लाखापर्यंत असलं पाहिजे. अशा पद्धतीने ह्या स्कॉलरशिप आहेत. ONGC स्कॉलरशिप आहे. याच्यामध्ये सुद्धा ही 48,000पर्यंत स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्याला पर ॲन्युअल मिळू शकते आणि 60% मार्कांची अट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 लाखापर्यंत त्यांची अट त्यांनी उत्पन्न हे सांगितले. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. या स्कॉलरशिप तुम्ही सहज मिळवू शकता. त्याचबरोबर संस्कृत विषयासाठी सुद्धा स्कॉलरशिप आहेत, त्या सुद्धा तुम्हाला मिळवता येतात. त्याचबरोबर सोशल मीडिया प्रेझेन्सच्या मार्फत सुद्धा स्कॉलरशिप दिल्या जातात. याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या गुगलवर सर्च केल्या की सोशल मीडियाच्या अंडर ज्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप जे फाउंडेशन्स आहेत किंवा NGO आहेत, या NGOच्या मार्फत सुद्धा ह्या स्कॉलरशिप दिल्या जातात. याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचे म्हणजेच गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आणि ह्या खाजगी प्रायव्हेट सेक्टरमधल्या स्कॉलरशिप या सगळ्यांचा विचार करून तुम्ही छान प्रकारे जर विचार केला तर ह्या चांगल्या स्कॉलरशिप तुम्हाला मिळाल्या जातात. एक इंजिनिअरिंग क्षेत्राकडे सुद्धा ज्या आहेत त्या इंजिनिअरिंगच्या DBT या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तिथे सुद्धा इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी स्कॉलरशिप आहे. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. MPSC UPSC करणारे असतील जे विद्यार्थी आहेत तर बार्टी सारथी संस्था आहे, पुण्यामध्येच त्याचं ऑफिस आहे. सारथी संस्थेच्या मार्फत सुद्धा ओपन कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप दिले जातात. त्याला उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिले जातात. पण या सगळ्या अटी तुम्ही याच्यामध्ये पाहिल्यात, ही पूर्णपणे संस्था ओपन कॅटेगरीसाठी पूर्णपणे काम करत असते. जे अनुसूचित जाती जमाती आहेत त्याच्यासाठी बार्टी संस्था आहे, पुण्यामध्येच त्याचं ऑफिस आहे लोहगावला. तिथे सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च केलं, बार्टीच्या वेबसाईटला गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला ह्या स्कॉलरशिप वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत आणि या स्कॉलरशिप तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये या तुम्हाला दिले जातात. शाहू महाराजांची स्कॉलरशिप बरेच जण विद्यार्थी घेणारे असतात. त्याचबरोबर बार्टी आणि ह्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या संस्था आहेत, या संस्थांच्या मार्फत तुम्हाला या स्कॉलरशिप तुम्ही मिळवू शकता आणि तुमचं उच्च शिक्षण हे घेऊ शकता. त्याचबरोबर आता सह्याद्री फाउंडेशनच्या तर्फे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. मग ह्या विद्यार्थ्यांना का जे ॲव्हरेज मधले असतील, हुशार विद्यार्थी असतील, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, यांना सुद्धा हे स्कॉलरशिप दिले जातात. आत्ताच तुम्ही मागे 1-2-3 वर्षापूर्वीचे काही पाहिलं असेल, महाराष्ट्र टाइम्स आहे, याच्यामध्ये सुद्धा जे त्यांनी जडणघडण ज्या विद्यार्थ्यांनी झालेले आहेत, कठीण परिस्थितीतून त्यांनी ते अचिव्हमेंट केलेले, ते 10वी-12वीचे विद्यार्थी असतात, त्यांच्या मार्फत सुद्धा ते स्कॉलरशिप दिलं जातं, त्यांचं फंडिंग केलं जातं. सकाळ माध्यम आहे, सकाळ मीडिया माध्यम आहे, यांच्या मार्फत सुद्धा काही स्कॉलरशिप दिले जातात की जे गरीब घराण्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्फत दिले जातात. दगडूशेठ हलवाई फाउंडेशन आहे त्यांच्या मार्फत सुद्धा स्कॉलरशिप दिले जातात. गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. आणि ह्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिप मिळवत तुम्ही जर आतापर्यंत पुढे वाटचाल केली तर निश्चित तुम्हाला फायदा होतो. तुम्ही शालेय स्तरापासून जर 5वीची स्कॉलरशिप असेल, 7वी-8वीची स्कॉलरशिप असेल, होमी बाबाची स्कॉलरशिप असेल, NTS गव्हर्नमेंटची दिली असेल त्याची स्कॉलरशिप असेल, KVPI परीक्षा दिली असेल त्याचे स्कॉलरशिप्स असतील, या सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट सेक्टरच्या विविध माध्यमातून या स्कॉलरशिप दिले जातात. फक्त आपण त्या ठिकाणी वाचन करत नाहीत की सकाळी सरांनी म्हणले की पेपरमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची बातमी येते आणि आपण काय वाचतो. अनेक प्रकारचे आता जे तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहिले असेल, ॲडव्हर्टाईज सहसा कोण पाहत नाहीत, पाहतो कोणती वस्तू कुठे चांगल्या प्रकारे मिळेल त्याचं पाहतो. पण स्कॉलरशिपच्या सुद्धा बातम्यांची एक ॲडव्हर्टाईज गव्हर्नमेंटकडनं किंवा प्रायव्हेट सेक्टरकडनं झालेली असेल तर तिथे सुद्धा याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. मग अनेक प्रकारच्या ह्या स्कॉलरशिप आहेत, या स्कॉलरशिप तुमचा निश्चित फायदा होईल. तुम्हाला मी सांगायला आनंद वाटतो की अनेक प्रकारचे करिअर गायडन्स असतील किंवा त्याच्यातली तुम्हाला माहिती स्कॉलरशिपची असेल, परीक्षांची असेल, करिअर निवडायचे असेल तर मी एक विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे फोन येत होते आणि ते फोन प्रत्येक वेळेस अर्धा ते पाऊण तास इतका वेळ बोलणं थोडंसं जरा जिकरीचं झालं आणि नंतर मला असं वाटायला लागलं की या मुलांसाठी काहीतरी करावं. म्हणून या मुलांसाठी, सगळ्या मुलांसाठी, कोणताही मुलगा असेल
त्याचे एक मी ॲप डेव्हलप केलेलं आहे, भगवान पांडेकर. प्ले स्टोअरला तुम्ही जर गेलात आणि भगवान पांडेकर हे नाव टाकलं तर तुम्हाला पहिल्या 1 नंबरला ॲप येईल. ते ॲप पूर्णपणे डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये बऱ्याच माहिती दिलेली आहे तुम्हाला. करिअर कसं निवडायचं असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा कोणत्या आहेत त्यांची संदर्भातली उपयुक्त वेबसाईट कोणत्या आहेत, त्या वेबसाईटला तुम्हाला तिथं आर्मीमध्ये जायचं असेल, नेव्हीमध्ये जायचं असेल, मर्चंट नेव्हीमध्ये जायचं असेल, NDAमध्ये जायचं असेल, अनेक प्रकारच्या वेबसाईटचं संकलन त्या ठिकाणी दिलेत. उपयुक्त वेबसाईट्स आहेत त्या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्याबद्दल ह्या ॲपमध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा मी मेल ID मागितलं नाही किंवा कोणाचा मोबाईल सुद्धा नंबर मागितला नाही, कारण ते घेऊन मला करायचं आहे काय, तुम्हाला फायदा व्हावा आणि ते ॲप पूर्णपणे मोफत दिलेले आहेत. अशा पद्धतीने जसं कोंढरे साहेब शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत हे गेल्या वर्षी कार्यक्रम झाल्यानंतर ही मला कल्पना सुचली की अनेक प्रकारचे मुलांचे फोन यायला लागले. कारण फोन नंबर दिल्यानंतर मुलांचे फोन येतात आणि अनेक छोट्या छोट्या गरजा असतात. ते काय करतात की आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले किंवा जे नाव माहिती आहे तर त्यांच्यासाठी फोन करतात आणि तिथनं आपल्याला ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. ह्या वेबसाईटवर आणि ह्या ॲपवर तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होईल. तुम्हाला जर फायदा झाला तर आनंदच आहे. तुम्हाला वाटलं की सरांना एक मेसेज करून किंवा फोन करून कळवायचं आहे की मला ह्या ॲपचा किंवा वेबसाईटचा फायदा झाला तर निश्चित कळवा. नाही कळवलं तरी चालेल, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय व्हा, यशस्वी व्हा. विद्यार्थी मित्रांनो, तिथे 2 मुलांची एक भांडणं चालू होती. बऱ्याच वेळ त्यांचं भांडण काय मिटत नव्हतं आणि सर्वांचं लक्ष इकडे होतं पण त्यांचं काही लक्ष इकडे नव्हतं. ते म्हणत होते की या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहेत. त्यातला एक मित्र म्हणत होता या मुलांचं सगळ्यांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मी आहे. दुसरा म्हणत होता खोटं बोलतोय तू, या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मीच आहे. त्यांचं भांडण काही मिटता हळूच या दरवाज्यातून बाहेर गेले आणि आपल्या मानसपिता ब्रह्मदेवाकडे वाटचाल सुरू केली त्यांनी की आता हे भांडण मिटता काय व्हायचं. हे 2 मित्र वर गेले मानसपिता ब्रह्मदेवाकडे. आता मी सगळं ऑब्झर्वेशन करतो. आता टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे आणि तिथे ते मानसपिता ब्रह्मदेवाला सांगत होते की या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे. तर त्याच्यातला एक मित्र होता तुमच्यामधला, एक मित्र होता स्वप्न आणि दुसरा मित्र होता सत्य म्हणत होतं या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मी आहे. स्वप्न म्हणत होतं हा खोटं बोलतोय, या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मीच आहे. तर त्यावेळेस मानसपिता ब्रह्मदेवाने खूप त्यांना सल्ला दिला की या ठिकाणी खाली जा पृथ्वी तलावर आणि उडी मारा की ज्याचे हात आकाशाला टेकलेले असतील आणि पाय जमिनीवर असतील तर ते या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असतील. दोघे पुन्हा खाली आले. या ग्राउंडवर मस्तपैकी मुलं क्रिकेट खेळत होती. एका बाजूला एकाने पहिल्यांदा सत्याने उडी मारायला सुरुवात केली, टुनकन उडी मारली पण त्याचे हात काय आकाशाला पोहोचत नव्हते, पाय मात्र जमिनीवरच होते. नंतर स्वप्नाने उडी मारली. स्वप्नाने उडी मारल्याबरोबर डायरेक्ट हात आकाशाला टेकले होते, पाय पाहत होता सत्य काय करतो ते पाहत होता, त्याचे पाय जमिनीवर नव्हते आणि सत्य मात्र खालीच होता. हे त्यांनी बराच वेळ प्रयत्न केले या ग्राउंडवर पण त्यांचं काय ते प्रयोग काय सक्सेसफुल झाला नाही. पुन्हा मानसपिता ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणले की आम्हाला काय ते शक्य नाहीये, तुम्ही सांगा काय करायचं, या मुलांचं करिअर घडवण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमिका कुणाची आहे. तर त्यावेळेस त्यांनी सुंदर उत्तर दिलं की जेव्हा स्वप्न सत्याच्या खांद्यावर उभं राहील त्यावेळेस त्याचे हात आकाशाला टेकलेले असतील आणि पाय जमिनीवर असतील. विद्यार्थी मित्रांनो, हे स्वप्न आणि सत्य हे तुमच्या मनामध्येच आहेत. हे तुमचे 2 मित्र आहेत. स्वप्न भली मोठी तुम्ही मनामध्ये ठेवलेली असतात की MBBS व्हायचं, इंजिनिअरिंगकडे जायचं, या क्षेत्राकडे जायचं, त्या क्षेत्राकडे जायचं, MPSC करायची, UPSC करायची आणि आपण एक चांगला अधिकारी व्हायचं, अशा प्रकारे तुमची स्वप्न असतात. पण त्यासाठी सत्यता तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की माझ्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या दडलेल्या आहेत, कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहेत, बलस्थानं कोणती आहेत ही ओळखली पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्ही वाटचाल करू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याकडे छान प्रकारे बोलण्याची कला असते, चांगला वक्ता होऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याकडे चांगल्या प्रकारे स्किल रायटिंगचं असतं, तो चांगला रायटर होऊ शकतो. ट्रान्सलेटर आहे, गुगल ट्रान्सलेट करतात आणि मराठीमध्ये, हिंदीमध्ये, उर्दूमध्ये सगळ्या भाषेत ट्रान्सलेट करतात पण त्याच्यामध्ये अचूकता नसते. अजूनही ट्रान्सलेटरची गरज आहे. आता तुम्ही साहेब होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये 8 भाषांमधून त्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात. मग 8 भाषांमध्ये तो क्वेश्चन पेपर ट्रान्सलेट होतात. अचूक गायडन्स उर्दूमध्ये, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला लोक येत नाहीत कारण त्यासाठी आपल्याकडे तेवढी व्हॉकॅब्युलरी पाहिजे, भाषेवर तेवढं चांगलं प्रभुत्व पाहिजे. हिचं सुद्धा चांगल्या प्रकारे करिअरच्या संधी असतात पण आपलं नाणं कसं पाहिजे, खणखणीत. बदबद वाजलं तर बाजारामध्ये तुम्हाला कोणीच विचारणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या काही क्वालिटी डेव्हलप झालेल्या आहेत त्या चांगल्या क्वालिटींचा उपयोग करून तुमचं करिअर तुम्ही छान प्रकारे ब्राईट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मला जाता अजून एक सांगावंसं वाटतंय की तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रथम तुमच्या पालकांशी संवाद साधा.
पालकांचा सल्ला घ्या. पुन्हा एकदा मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. पालकांच्या सल्ल्यानुसार थोडासा विचार करा. पालकांचा मुद्दा जर पटत नसेल किंवा काय असेल तर आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडे जावं. त्या क्षेत्रामध्ये ज्या करिअर करायचं आहे, समजा वाटलं की पोलीस अधीक्षक व्हायचं, पोलीस आयुक्त व्हायचं आहे, AIG व्हायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्याशी एकदा बोला की मला हा करिअरची जी जर्नी करायची आहे, या जर्नीमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि माझा प्रवास कसा हलका फुलका होऊ शकतो, तर अशा आनंदही होऊ शकतो, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्यातून नंतर तुम्ही ठरवा की आपला हा प्रवास कशा पद्धतीने न्यायचा आहे. त्याच्यातूनही तुम्हाला प्रश्न सुटला नसेल, अनेक प्रकारच्या अडचणी असतील, तर काउन्सिलरशी एकदा तुम्ही बोला. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्टिंग करून घ्या, त्याच्यामध्ये क्षमता तुमच्या ओळखून घ्या, मुलाखत त्यांच्याशी करा, कोणते स्ट्रॉंग पॉईंट आहे ते जाणून घ्या. कदाचित आपल्याला काय होतं, नेहमी दुसऱ्याकडचं सगळं चांगलं दिसतं पण माझ्याकडे जे चांगलं आहे ते काही कळतच नाही, कारण आपण स्वतःमध्ये कधी डोकावून पाहत नाही किंवा त्या ठिकाणी विचार करून पाहत नाही. आता या ठिकाणी वाटतं की चांगला कार्यक्रम झाला, चांगला आयोजकाने केलं, पण त्याच्यामध्ये त्याची मेहनत प्रचंड आहे की ते दिवस रात्र बरेच दिवसापासून त्यांचा प्रोग्राम चालू आहे, त्यावेळेस त्याचे आउटपुट चांगले मिळतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना सरांनी विचारलं होतं मगाची प्रश्न, 10वीला किती मार्क होते, 12वीला किती होते आणि ग्रॅज्युएशनला किती होते आणि आता करताय काय. तर प्रत्येकाची करिअरची जर्नी हा ट्रॅक वेगळा झालेला असतो. अनेक उदाहरणं तुम्हाला पाहता येतील की सायन्स घेतलं होतं, इंजिनिअरिंगला गेले, नंतर आर्ट्सला आले, नंतर इकडे गेले. कालच एक साहेब भेटले होते, तर ते त्याच्यामध्ये डॉक्टर झाले होते, डॉक्टर नंतर पोलीस अधीक्षक झाले, म्हणजे जर्नी त्यांची बदलत गेली. म्हणजे डॉक्टर झाले, नंतर त्यांना असं वाटलं की या आपल्या कोणाच्या हाताखाली काम करायचं वाटत नाही, आपण आपल्या हाताखाली काहीतरी लोकांनी काम केलं पाहिजे, म्हणजे चांगलं समाजाचं देणं लागतो, या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून त्यांनी कालचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्याकडे असणारं व्यक्तिमत्वामध्ये जे एक चांगला स्ट्रॉंग पॉईंट होता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड होती आणि आपल्याला जी समस्या आली त्याच्यावर मार्ग तोडगा द्यायचा विचार होता. ह्या सगळ्या गोष्टींचा त्या पर्सनॅलिटीमध्ये हा स्ट्रॉंग पॉईंट दडलेला असतो आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे आक्रमक असतं. आणि अशा वेळेस अनेक या परिस्थिती घडतात, त्याच्यामध्ये छान प्रकारे हे निघून जातात. असे जे व्हेरी ॲग्रेसिव्ह लोक असतात तर त्यांना स्वतःची ओळख करून सांगावी द्यावी लागत नाही. त्यांची ओळख ही ऑटोमॅटिक त्यांच्या कामातून होत असते. तशी तुमची सुद्धा ओळख ही वेगवेगळ्या कामातून, वेगवेगळ्या अभ्यासातून, ह्याच्यातून होत असते आणि स्वतःची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण करू शकता. चांगली ओळख निर्माण करा आणि नंतर तुम्हाला वाटलं पाहिजे की माझी जी जर्नी झाली आहे करिअरची ही चांगल्या प्रकारे झालेली आहे, आत्मविश्वासाने झाले आहेत. अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला तोंड देण्यासाठी मनाचा आत्मविश्वास कधी कमी करून देऊ नका. ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास कमी होईल तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो, पालकांशी बोला, नंतर तुम्ही तज्ज्ञांशी बोला आणि मार्गदर्शन घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळा विचार करा. अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देताना मला शेवटी म्हणावंसं वाटतं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, संकट असंही ठणकावून सांगावे हे आत्ता बेहतर, संकट असंही ठणकावून सांगावे हे आत्ता बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या ओळीवर मी या ठिकाणी थांबतो. संयोजकांनी आयोजकांनी मला या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी कोंढरे साहेबांचे, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे, फाउंडेशनचे पूर्णपणे धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.